नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 28 जुलै 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, तुम्हाला कामाच्या ठिकाणी आज खास वाटेल. या राशीतील लोकांना आजच्या दिवशी आपल्यासाठी वेळ काढण्याची अधिक आवश्यकता असेल. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला मानसिक समस्या होऊ शकतात. तुम्ही छान गप्पा मारत असताना एखादा जुना मुद्दा चर्चेत येईल, ज्याचे पर्यवसान भांडणात होईल. आरोग्य एकदम चोख असेल. संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. मित्र आणि कुटुंबातील सदस्य आपणास प्रेम देतील. आज प्रेमिका खूप रागात असू शकतात, त्यामुळे त्यांच्या घरातील स्थिती गंभीर असेल. जर ते रागात आहेत तर त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करा. उपाय: चांगल्या आर्थिक स्थितीसाठी गरजूंना मदत करा. वृषभ राशी, आजच्या दिवशी तुमच्या कामाच्या दर्जामुळे तुमचे वरिष्ठ प्रभावित होतील. जर तुम्ही आपल्या घरापासून बाहेर राहून नोकरी करता तर आजच्या दिवशी रिकाम्या वेळी घरच्यांसोबत बोलू शकता. घरातील कुठली वार्ता ऐकून तुम्ही भावूकही होऊ शकता. वैवाहिक आयुष्य आजच्या इतकं सुखद कधीच नव्हतं, याची प्रचिती तुम्हाला येईल. आज तुम्ही करमणुकीत रमाल. क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेत सहभागी राहाल. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धनलाभ होण्याची शक्यता आहे, कारण तुमच्याद्वारे दिले गेलेले धन आज परत मिळू शकते. कार्यालयातील कामकाजात गुंतून राहिल्यामुळे जोडीदाराशी तुमचे संबंध तणावाचे बनतील. उपाय: घरात धूप लावल्याने घरगुती जीवन चांगले राहील. मिथुन राशी, तुम्हाला आज प्रेमाच्या चॉकलेटची चव चाखायला मिळणार आहे. तुमच्या कामाला आज दाद मिळेल. या राशीतील जातकांना आज रिकाम्या वेळेत पुस्तकांचे अध्ययन केले पाहिजे. असे करण्याने तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात. तुमचे वैवाहिक आयुष्य खूप सुंदर आहे. आज संध्याकाळी तुमच्या जोडीदारासाठी काहीतरी खास प्लॅन करा. तुमचा मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. आई-वडिलांच्या आरोग्यावर आज तुम्हाला धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत बिघाड होईल, परंतु नात्यामध्ये मजबूती येईल. आजच्या दिवशी सर्वच जण तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील आणि तुम्ही देखील हे बंधन आनंदाने स्वीकाराल. उपाय: आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी लाल मिरचीचा जेवणामध्ये संतुलित प्रयोग करा. कर्क राशी, जोपर्यंत एखादी गोष्ट पूर्ण करण्याची खात्री नसेल तोपर्यंत कोणताही वायदा करू नका. आज आपला विवेक वापरून कुटुंबियातील सदस्यासोबत बोला. जर तुम्ही असे केले नाही तर व्यर्थ भांडणावर तुमचा वेळ खर्च होऊ शकतो. तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पाहिली जाईल. ज्या लोकांनी जमीन खरेदी केली होती आणि आता त्या जमिनीला विकण्याची इच्छा आहे, तर आज कुणी चांगला व्यापारी मिळू शकतो
आणि जमीन विकून त्यांना चांगला लाभही होऊ शकतो. संवाद, संभाषण आणि चर्चा योग्य मार्गाने जात नसतील तर तुम्ही तुमचा शांतपणा सोडून काहीतरी बोलून बसता. अर्थात त्याबद्दल नंतर क्षमा देखील मागता, पण असे बोलण्याआधी विचार करणे श्रेयस्कर ठरेल. उपाय: कौटुंबिक आयुष्य आनंदी राहण्यासाठी झोपण्याच्या वेळी आपल्या उशीखाली कच्ची हळद आणि पिंपळाचे 5 पान ठेवा. सिंह राशी, तुमच्या योजना बारगविण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करतील, म्हणून तुमच्या अवतीभोवतीची माणसे काय करत आहेत याकडे बारकाईने लक्ष ठेवा. विना कुठल्या पूर्वसूचनेने आज तुमचा कोणी नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतो, ज्यामुळे तुमचा वेळ त्यांची खातिरदारी करण्यात व्यतीत होऊ शकतो. तुमचा शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करतील, पण तुमच्यातील बंध अतूट आहे. आपल्या मित्राबरोबरील रम्य सहली तुम्हाला आराम पोहोचवतील. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा. उपाय: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी धूप, सुगंधी कापूर यासारख्या वस्तू वितरित करा, भेट द्या, दान करा आणि तुम्ही सुद्धा वापरा. कन्या राशी, तुमचा विश्वास तुमचे व्यावसायिक जीवनावर परिणाम करेल. तुमचे म्हणणे इतरांना पटवून देणे आणि त्यांची मदत घेणे शक्य होईल. आज घरात अधिकतम वेळ तुम्ही झोपून व्यतीत कराल. संध्याकाळच्या वेळी तुम्हाला वाटेल की तुम्ही आपला किमती वेळ वाया घालवला. थोडेसे अधिक प्रयत्न केले तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील उत्तम दिवस असेल. तुमच्या अविचारी वागण्यामुळे बायकोशी तुमचे संबंध बिघडतील. कुठलेही पाऊल उचलण्याआधी तुमच्या वागणुकीच्या परिणामाबद्दल विचार करा. शक्य असेल तर तुमचा मूड बदलण्याचा प्रयत्न करा. आई-वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला अधिक धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल, परंतु नात्यामध्ये मजबूती येईल. आपल्या प्रिय व्यक्तीशी भेटवस्तूंची देवघेव करण्यास अतिशय शुभ दिवस आहे. कामाचा डोंगर असला तरी मित्रमंडळीमध्ये मिसळणे याचाच अंमल तुमच्या मनावर राहील. उपाय: वडाच्या झाडावर दूध अर्पण करा आणि आपल्या आरोग्यामध्ये चांगल्या गोष्टी आणण्यासाठी डोक्यावर झाडाजवळच्या ओल्या मातीचा टिळा लावा. तूळ राशी, इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा. त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका. आश्चर्यकारक संदेश तुम्हाला गोड स्वप्न दाखवेल. आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल. रात्रीच्या वेळी आज तुम्ही घरातील लोकांपासून दूर राहून पार्कमध्ये फिरणे पसंत कराल. हवेत इमले बांधण्याचा वास्तवात काहीही उपयोग नाही. आपल्या कुटुंबियांच्या अपेक्षांना योग्य न्याय देता येईल असे काहीतरी करणे गरजेचे आहे.
कार्यक्षेत्रात तुमचा निष्काळजीपणा आज तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो. कुटुंबियासमवेत स्थिर आणि शांत दिवसाचा आनंद घ्या. उपाय: खीर खाल्ल्याने आरोग्य चांगले राहील. वृश्चिक राशी. कामाच्या ठिकाणी प्रत्येक जण तुमचे म्हणणे मनापासून ऐकेल. जीवनात चालणाऱ्या धावपळीमुळे आज तुम्हाला स्वतःसाठी पर्याप्त वेळ मिळेल आणि तुम्ही आपल्या आवडत्या कामाला करण्यात यशस्वी राहाल. आरोग्य एकदम चोख असेल. जीवनाच्या गाडीला चांगल्या प्रकारे चालवण्याची इच्छा आहे, तर आज तुम्हाला पैशाच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. नवे नातेसंबंध दीर्घकाळ टिकणारे आणि चांगले लाभ मिळवून देणारे असतील. उपाय: भ्रूण हत्येशी कधीही संबंध ठेवू नका. आयुष्याचा आदर आणि सन्मान केल्यास आपल्या आर्थिक परिस्थितीत सतत वाढ होईल. धनुराशी. चांगल्या करिअरसाठी स्वीकारलेला मार्ग कार्यान्वित करायला हरकत नाही, पण तत्पूर्वी आपल्या पालकांची परवानगी घ्या, अन्यथा नंतर ते आक्षेप घेतील. आज रात्री जीवनसाथी सोबत रिकामा वेळ घालवताना तुम्हाला असे वाटेल की त्यांना अधिक वेळ दिला पाहिजे. आजच्या दिवशी आराम करणे अत्यंत गरजेचे आहे. गेले काही दिवस अनेक प्रकारचे मानसिक तणावात असल्यामुळे थोडी करमणूक केल्याने तुम्हाला चांगला आराम मिळेल. या राशीतील मोठ्या व्यावसायिकांना आजच्या दिवशी खूप विचार करून पैसा गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. इतरांच्या सूचनाप्रमाणे काम करणे महत्त्वाचे असणारा दिवस. उपाय: आध्यात्मिकतेत रुची ठेवल्याने देवाच्या शक्तीवर किंवा भाग्यावर विश्वास ठेवणे आणि दानधर्माच्या कार्यात संलग्न झाल्यास सकारात्मकतेत वृद्धी होईल आणि हे तुमच्या कार्यजीवनासाठी फायदेशीर असेल. मकर राशी. आपले दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात आज तुम्हाला या गोष्टीचा काहीही फरक पडणार नाही. तसेच आज तुम्ही रिकाम्या वेळेत कुणासोबत भेट घेणेही पसंत करणार नाही. सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. आपले धन संचय करण्यासाठी आज आपल्या घरातील लोकांसोबत तुम्हाला बोलण्याची आवश्यकता आहे. त्यांचा सल्ला तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत करेल. संध्याकाळी अचानक पाहुणे आल्याने घरात गर्दी होईल. तुमच्या प्रेम जीवनातील हा एक अत्यंत सुंदर दिवस असेल. उपाय: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी धूप आणि कापूर यासारख्या वस्तू वितरित करा. कुंभ राशी. प्रेम आशेचा किरण दाखवेल. मनोरंजनासाठी चांगला दिवस, पण तुम्ही जर काम करत असाल तर व्यावसायिक करारावर काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. आजच्या दिवशी अचूक संवाद हाच तुमचा महत्त्वपूर्ण गुण असेल. वैवाहिक आयुष्याची उजळलेली बाजू पाहण्याचा आजचा दिवस आहे.
आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. या राशीतील मोठ्या व्यावसायिकांना आजच्या दिवशी खूप विचार करून पैसे गुंतवण्याची आवश्यकता आहे. नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील. उपाय: लाल रंगाचा बूट घातल्याने नोकरीमध्ये उन्नती होईल. मीन राशी: किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांसाठी चांगला दिवस. त्या लोकांसोबत मेळ वाढवू नका ज्यांच्यासोबत तुमची वेळ खराब होऊ शकते. तुमच्या जोडीदाराने दिलेल्या सरप्राईजमुळे तुमचा गेलेला मूड परत येईल. संयम बाळगा. आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होईल. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले भागतील. तुमच्या ओळखीचे कोणीतरी तुमची आर्थिक स्थिती पाहून विचित्र प्रतिक्रिया देईल. त्यामुळे घरात तुम्हाला अवघडल्यासारखे वाटेल. उपाय: पारिवारिक आनंदाच्या प्राप्तीसाठी आपल्या वडिलांच्या आज्ञेचे पालन करा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.